श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीत कन्यापूजन कसे करावे, त्याचे का बरं एवढे महत्त्व आहे आणि त्या पूजनाचा संपूर्ण विधी कोणत्या म्हणजे पूजनाने, किती वयाची कन्या आहे, पूजन केल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होते आणि अवश्य आपण ज्या मी पुढील 7 भेटवस्तू सांगणार आहे त्यातील एक भेटवस्तू आपण अवश्य द्यायची आहे ज्या कन्येला आपण पूजन करणार आहोत तिला. त्यामुळे आपल्याला तिचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नवरात्रीमध्ये का बरं कन्यापूजन केले जाते, तर नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात. नवरात्री प्रत्येक दिवस शुभ मानला जातो, मात्र नवमी किंवा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर आपल्याला शक्य नसेल नवमी अष्टमीला, नाही तर 9 दिवसामध्ये आपण कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकतो. आपण अगोदर पाहूयात की कन्यापूजनासाठी कन्या किती वर्षांची असावी, तर साधारण 1 वर्ष वयापासून 10 वर्ष वयापर्यंतचे आपण कन्येचं पूजन करू शकतो. 2 वर्षाची जर कन्या असेल तिच्या पूजनाने आपलं दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाचे जे कन्येचे पूजन केलं तर त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. ते 4 वर्षाच्या कन्येचं पूजन जर आपण केलं तर घरात आपल्या कल्याण होतं. जर आपण 5 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं तर आपल्याला सर्व आजारांपासून मुक्ती मिळते. 6 वर्षाच्या कन्येचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची जे कन्या आपण पूजन केलं तर आपल्याला ऐश्वर्य प्रदान करणारी चंडिका रूपात असते ती देवी. त्यानंतर 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात आपण पूजन करतो आणि त्यामुळे आपल्याला विजय प्राप्ती होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असतं, त्यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो. आणि जी 10वी कन्या असते तिची पूजा केली तर आपण आपले सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे आपण 9 किंवा 10 कन्येचं पूजन करू शकतो. आणि एका मुलाचं आपण पूजन करायचं आहे की ज्याचं मुंज झालेलं आहे, अशा एका मुलाचं आपण पूजन करायचं आहे. ते भैरव स्वरूपात आपण त्यांचं पूजन करणार आहे, म्हणजे महादेवाचं एक रूप. तर आपण कसं पूजन करायचं आहे तो पूजा विधी आपण आता पाहणार आहोत. आपण सर्वप्रथम 1 किंवा 9 किंवा 10 कुमारिकांचं पूजन करू शकतो. तर सर्वप्रथम आपण कुमारिकांना बोलवायचं आहे, त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत. पायांवरती दोन्ही आपण स्वस्तिक काढायचं आहे कुंकू ओलं करून. त्याच्यानंतर त्यांच्या हातावरती लाल आणि पिवळ्या रंगाचा जो धागा येतो तो बांधायचा आहे. त्यांना कपाळाला कुंकू लावायचं आहे. जर आपण त्यांना भोजन म्हणजे त्यांना जेवू घालणार असू तर त्यांचे ताट वाढायचं आहे. त्याच्यामध्ये अवश्य आपण जी तांदळाची खीर असते ती करायची आहे. आपण यथाशक्ती आपल्याला जे आवडीने आपण करू शकतो ते पदार्थ देऊन मात्र तांदळाची खीर करायची आहे, कारण दूध आणि खीर म्हणजे हा देवीचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. तर त्यामुळे त्यांना भोजन द्यायचं आहे. जर आपल्याला भोजन नसेल द्यायचं तर आपण कोणतेही मिठाईचा एखादा पदार्थ देऊ शकतो. आणि मुलींना उपयुक्त असणारे ज्या वस्तू आहेत ते आपण दान करू शकतो. त्याच्यानंतर आपण देवीला कुंकू लावायचं आहे, म्हणजे या कन्या स्वरूपातील देवींचं आपण पूजन करतोय तर त्यांना कुंकू लावायचं आहे. त्यांना गजरा किंवा फूल द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना आवडीच्या वस्तू द्यायच्या आहेत. त्यांना औक्षण करायचं आहे. त्यांच्यावरती कपाळाला अक्षता लावून डोक्यावरती व्हायच्या आहेत. अशा प्रकारे आपण त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांचा पाया पडायचा आहे. नमस्कार म्हणजे पूर्ण आपण साष्टांग नमस्कार त्यांना घालायचा आहे. आणि जेव्हा या कन्या आपल्या घरातून म्हणजे जेवण करून जातील किंवा आपण पूजनानंतर त्या बाहेर पडेल तर त्यांच्या हातावरती अवश्य दक्षिणा द्यायची आहे. दक्षिणा दिल्यामुळे दुर्गा माता खूप प्रसन्न होते आणि आपल्याला भरभराट आपल्या घरामध्ये देते आणि धनसंपत्ती विपुल प्रमाणात देते. त्यामुळे आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही. तर आता आपण पाहूयात की किती कन्येचे पूजन आपण करू शकतो. यथाशक्ती आपण किती कन्येचं पूजन केल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होतं ते पाहूयात. तर आपण आता पाहिलं की कन्येचं पूजन करायचं, मात्र एका कुमारिकेचं जर आपण पूजन केले तर आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकेचे पूजन केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचं पूजन केले तर आपल्याला धर्म आणि काम प्राप्ती होते. 4 कुमारिकांचे पूजन केलं तर आपल्याला राजवैभव प्राप्त होतं. 5 कुमारिकांचे पूजन जर आपण केलं तर विद्या प्राप्ती होते.
त्याचप्रमाणे 6 कुमारिकांची पूजा केली तर आपल्याला सर्व कार्य सिद्ध होतं आपलं. 7 कुमारिकांची जर आपण पूजा केली तर आपल्याला राज्य वैभव प्राप्त होतं आणि संपत्ती प्राप्त होते. 8 कुमारिकांचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान नांदते. 9 कुमारिकांचं पूजन केलं तर आपण सर्वश्रेष्ठ असं सर्व गोष्टी मिळवू शकतो. आणि कन्यापूजनात आपण अशा प्रकारे 9 कुमारिका किंवा 10 कुमारिकांचं पूजन करायचं आहे. मात्र या कन्यापूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला अवश्य बोलावून कन्यापूजनाप्रमाणे त्यांचं देखील पूजन करायचं आहे. भैरव महादेवांचंच एक स्वरूपात त्यांची पूजा करायची आहे. तर कन्यापूजनाच्या वेळेस एक मुलाला देखील अवश्य आपण बोलवून त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना भेट म्हणून द्यायच्या आहेत, दक्षिणा द्यायच्या आहे. तर आता आपण पाहिलं की कन्यापूजन कसे करायचे, कन्येचं वय किती असावे, किती कन्या पूजल्याने काय फलप्राप्ती होते. तर आता आपण कन्यापूजनामध्ये भेटवस्तू काय द्यायच्या आहे. तर या पुढीलपैकी 7 भेटवस्तूपैकी एक भेटवस्तू जरी तुम्ही दिली तरी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती आपण ह्या अगदी कमी किमतीतल्या भेटवस्तू आपण देवींना देऊ शकतो. तर पाहूयात. नवरात्रीमध्ये आपण अवश्य कन्यापूजन करतो. देवीच्या स्वरूपात आपण 2 ते 10 वर्षाच्या मुलींची पूजा करतो. त्यालाच कन्यापूजन असे म्हणतो. आणि या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन किंवा कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. कुमारिकांना ओवाळून त्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची पद्धत असते. आणि बहुतेक ठिकाणी कन्यापूजन केलेच जातं. तर त्यांना आपण फराळ देऊन औक्षण करून काही भेटवस्तू द्यायची आहे. त्यामुळे त्या कन्याही खुश होतात आणि त्यांच्या स्वरूपातील देवी आपल्याला आशीर्वाद देतात. त्यासाठी आपण ह्या भेटवस्तू देत असू. तर आपण खाण्याचे पदार्थ तर मिठाई स्वरूपात देतो, कन्यांना भोजन देतो. मात्र त्यांना भेटवस्तू काय द्यायची. तर हल्लीच्या काळात मुलींना जे आवश्यक आहे शाळेसाठी त्या गोष्टी अवश्य द्यायच्या आहेत. म्हणजे पेन्सिल, खोडरबर, खडू, पेन, शार्पनर किंवा आपण कलर्सचे जे स्केच पेन वगैरे येतात त्या गोष्टी जरी दिल्या तरी त्या वस्तू उपयुक्तही ठरतात आणि या कन्या त्याच्यामुळे खुश होतात. आपण याच्याबरोबरच त्यांना जे सौंदर्याच्या गोष्टी आहेत म्हणजे क्लिप्स असतात, रबर असतात, त्याच्यानंतर मेहंदीचे कोन असतील, बांगड्या असतील, टिकल्या असतील, हे देखील आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण लहान मुलींना एखादी पर्स घेऊन देऊ शकतो की ज्यामुळे त्या मुली खुश होतात आणि ते सांभाळूनही म्हणजे ठेवतात. त्याच्यानंतर आपलं जर यथाशक्ती आपण जास्त करणार असू किंवा आपली ऐपत असेल तर आपण ताग्यातले कपडे मुलींना देऊ शकतो. कारण अन्नदान ज्याप्रमाणे महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे वस्त्रदान देखील एकदम महत्त्वाचे दान मानले जाते. त्यामुळे आपण ताग्यातील जेवढ्या पण कन्या आपण बोलवू त्यांना ताग्यातील हे कपडे किंवा हा जो एक चांगला पर्याय आहे ताग्यातले कापड आपण मुलींना आणून देऊ शकतो. किंवा बाजारात जे खण मिळतात, वेगवेगळ्या डिझाईन्सचे कपडे मिळतात ते देखील देऊ शकतो की ज्यामुळे या 10 वर्षापर्यंतच्या मुली त्याचा एक छानसा फ्रॉक किंवा कुर्ता शिवू शकतात. त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे की आपण त्यांना हेअरबँड देऊ शकतो किंवा या मुलींना फॅशनेबल जे त्यांचे एक्सेसरीज असतात म्हणजे जे त्या मुली वापरतात, बांगड्या, त्यांचे हेअरबो किंवा त्याच्यानंतर ते बँड असं देऊ शकतो. त्याच्यामुळे मुली खूपच भयंकर खुश होतात. त्याच्यानंतर एकदम महत्त्वाचं म्हणजे आपण मुलांना अभ्यासाची गोडी आणि गोष्टींची पुस्तकं देखील याच्यामध्ये देऊ शकतो की हा देखील एक उत्तम पर्याय आहे. त्याच्यामुळे देखील मुली ह्या खुश होतात आणि परिणामी आपणही त्याच्यामुळे खुश होतो. त्याच्यानंतर आपण आणखीन एक पर्याय आहे, जर वॉटर बॅग किंवा वॉटर बॉक्स, टिफिन बॉक्स किंवा आपण जे कंपोस्ट बॉक्स देखील आपण गिफ्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण काही खेळण्याची गोष्टी म्हणजे अगदी साध्यासुध्या खेळणीसुद्धा त्यांना गिफ्ट करू शकतो. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन कसे करायचं, कन्येचं वय काय असावे, संपूर्ण विधी आणि भेटवस्तू आपण अवश्य देतो. तर ती आजच्या काळानुसार कोणती असावी आणि ती कशी मुलींना द्यावी याविषयीची माहिती आज आपण पाहिली. ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.